तुला असं वाटत असेल ना, लग्नासाठी गोष्ट खूप सोपी आहे. लेट मी टेल यू ऋषी, एका आई करता आपल्या मुलाचं लग्न ही एक खूप मोठी गोष्ट आहे. एका आईला कायम वाटतं तिच्या मुलाचं लग्न त्याला शोभेल अशा मुलीशी व्हावं, त्याला योग्य जोडीदार मिळावा त्याच्या बरोबरीचा. आणि तेच मला आजही वाटतं. ऋषी सर फोन का उचलना झाले? काय सुचनाच झालंय मला इथं. एकतर आहे जिवंत हे कुणाला कळतं कामा नये, त्यात खोटं बोलायला बी माझा जीव तुटतोय. आता काय करू? मला तेव्हाही ही गोष्ट पटलेली नव्हती आणि आजही पटत नाही. पण असं असलं तरी सुद्धा तुझं सुख माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. आत्ताच त्याच्या अटी मान्य करून, म्हणजे असं तुर्तास दाखवून, खोटं खोटं का होईना पण त्याला दाखवून की बाबा ये, तू घरी ये, बाबा पुता करून त्याला कसंही त्याची मनधरणी करून तू त्याला घरी बोलावून घेऊन. आज इथे तुला घरी परत चल हे सांगायला आले मी. आणि असं म्हणत असताना हेही तितकंच खरंय की ऋषीला असा किती दिवस तू घराबाहेर ठेवणार? आणि आता तो त्या मुलीबरोबर फक्त फिरतोय. काय सांगावं? काही दिवसानंतर तो त्या मुलीशीच लग्न करून तिला घरी घेऊन आला, मग काय करणार तू? तुझ्यात आणि कमळीत जे काही आहे ते मला मान्य आहे. आणि एकदा का तो घरी आला की मग सगळ्या गोष्टी तुझ्याच हातात असतील. त्याला त्या मुलीपासून कसं वेगळं करायचं हे तुला करता येईल ना. तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. मी असं का म्हणते हेही सांगते. सतीशना जो हार्ट अटॅक आला तो माझ्यामुळे आला, आपल्या दोघांच्या भांडणामुळे आला. सतीशचं सगळं सुख, सगळा आनंद तुझ्यात आहे ऋषी. ए झालं का ताट? आण लवकर. चला चला, श्रद्धा, प्रणाली, बाहेरचं सगळं डस्टिंग झालंय ना? राधिका, ऋषीची आवडती खीर. हे काय आई? अगं, आणि त्याला आवडतं तुझ्या हातचं ते मिक्स व्हेज. झालीच आहे, फक्त 5 मिनिटं. ऑल सेट. आई, मी एवढी खुश आहे ना आज ऋषी घरी परत येतोय. बघा, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो राधिका, आता सगळं अगदी पहिल्यासारखं होणार आहे. आई, तू हे ठीक नाही केलंस. ऋषीला घरात परत बोलून मोठी चूक करतेस. आता तो पुन्हा इथे येऊन माझ्यासाठी अडथळा होणार. आलं वाटतं. मी असं करतो, आईला घेऊन गावाकडे निघून जातो, तिथं राहतो. तिथं गेल्यावर तिला काहीतरी आठवल जुनं. कमळे, अगं कसं जाणार आहे? रात्र घर त्या सावकारानं काढून घेतले माहिती आहे ना. आता जोपर्यंत आपण त्याला पैसे देत नाही तोपर्यंत आपल्याला परत घराकडे फिरकून पण नेणार नाही. मग गावात जाऊन राहणार कुठं? एक मिनिट, या सगळ्यात तुझ्या शिक्षणाचं काय आणि ते कोण पूर्ण करणार? काही कुठे जायचं नाही, आपण इथेच काहीतरी सोल्युशन काढू. नाही, मी सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन केला पण कुठेच काही सोय होईल असे वाटत नाही मला आता. मी काय म्हणतो, 2-3 दिवसाचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर खोली बघूया की एखादी. म्हणजे असा माझ्या डोक्यात विचार आला होता. आणि तिथं ठेवता येईल आईला. मग अगं वय, पर कमळे खोलीचं भाडं कोण देणार? नाही, त्याचं टेन्शन घेऊ नको तू. होय कमळे, पैशाच तू काही टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं मॅनेज करतो. नाही, सॉरी, मी नाही घेऊ शकत तुमच्याकडनं पैसे. अगं
माझ्या डोसक्यात असा विचार आहे का एखादी नोकरी बघायचा. कोण आलंय? ती मला मारेल. ती माझ्या कमळेला बी कोण नाही अहो कुणीच नाही इथं. शांत हो. मी आहे ना, मी आहे. आम्ही सगळे आहे इथं. कुणीच काय नाही करणार तुम्हाला. शांत व्हा, या बसा इथं. शांत व्हा तुम्ही. कोणी काय करणार नाही तुम्हाला. शांत व्हा. कोण आहे बघा, कुणीच नाही. आम्ही आहे की नाही इथं. शांत व्हा. काय रे ही अवस्था? ऋषी सर, मी आईला घेऊन देवळात जातो. आजचीच तर रात्र आहे. देवळात काही काय कमी वेळीस का तू? अहो सर, हा एका रात्रीचाच प्रश्न आहे. उद्यापासून खोली बघणारच आहे की. अगं थांब एक मिनिट. हाय. ऋषी येतोयस ना? नाही, आम्ही आतुरतेने वाट बघतोय तुझी. बाय, सी यू.